हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.3 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत। हा क्वेश्चन पाहण्यापूर्वी आपण स्लोप म्हणजे काय आणि स्लोप काढण्यासाठी आपण कोणते फॉर्म्युले यूज करणार आहोत हे समजून घेऊ। आता स्लोप म्हणजे काय पहा। आता ही काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे। हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप हा नेहमी 0 असतो। आता ही लाईन पहा, या लाईनला काय आहे, चढ आहे, यालाच काय म्हणायचं, स्लोप। किंवा आपण ही लाईन घेतली तर या लाईनला काय आहे, उतार आहे, याला काय म्हणायचं, स्लोप म्हणायचं। म्हणजे जर लाईनला चढ असेल किंवा उतार असेल तर त्याला काय म्हणायचं, स्लोप। आणि हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप हा नेहमी 0 असतो। म्हणजे जर आपण एक्स ॲक्सिस घेतला तर एक्स ॲक्सिस कसा असतो, हॉरिझॉन्टल असतो। म्हणजेच एक्स ॲक्सिसचा स्लोप हा नेहमी काय असणार आहे, 0 असणार आहे। आता आपल्याला एखाद्या लाईनचा स्लोप काढायचा असेल तर कोणता फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत पहा। आता या फिगरमध्ये पहा, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे आणि यामध्ये आपल्याला काय दिलेले आहे, एल ही एक लाईन दिलेली आहे। या लाईनवर ए आणि बी हे दोन पॉईंट्स आहेत। ए चे कोऑर्डिनेट्स 3,4 आहेत, बी चे कोऑर्डिनेट्स 1,2 आहेत। जर आपल्याला एक लाईन दिली असेल आणि त्या लाईनवरचे पॉईंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिले असतील तर आपण स्लोप काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे पहा। स्लोपसाठी आपण एम हे लेटर यूज करणार आहोत। m इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे। ज्यावेळेस आपल्याला एखादी लाईन दिली असेल, त्या लाईनवरचे दोन पॉईंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिले असतील त्यावेळेस आपण स्लोप काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे। आता आपल्याला पॉईंट्स दिले नसतील आणि अँगल दिला असेल तर पहा, आता इथे या फिगरमध्ये पहा, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे। आता एक्स ॲक्सिसच्या या दिशेने राईट साईडला काय असणार आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहेत। म्हणजे ही एक्स ॲक्सिसची काय असणार आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन असणार आहे। आता इथे आपल्याला एक लाईन दिलेली आहे, एल ही लाईन दिलेली आहे। आता एल या लाईनने ह्या एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी थीटा हा अँगल तयार केलेला आहे। मग जर आपल्याला हा अँगल दिला असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत पहा। एम इज इक्वल्स टू, एम म्हणजेच काय, स्लोप ऑफ अ लाईन इज इक्वल्स टू टॅन थीटा। हा जो आपल्याला थीटा दिलेला आहे त्याची टॅन व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे। जर अँगल दिला असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत, एम इज इक्वल्स टू टॅन थीटा। आणि जर दोन पॉईंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिले असतील तर हा फॉर्म्युला यूज करणार आहोत आपण, एम इज इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1। आता या फिगरमध्ये पहा, एल ही लाईन आहे आणि एल या लाईनने काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसशी काय केलेलं आहे, थीटा हा अँगल तयार केलेला आहे। मग आपल्याला एल या लाईनचा काय करायचा आहे, स्लोप फाइंड करायचा आहे। मग आपण एम इज इक्वल्स टू टॅन थीटा हा फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल। आता क्वेश्चन 1 काय दिलेला आहे पहा आपल्याला, अँगल्स मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आर गिवन, फाइंड द स्लोप ऑफ दीज लाईन्स। फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, 45 डिग्री। आता आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस। म्हणजेच पहा, आता हा एक्स ॲक्सिस असणार आहे आणि हा काय असणार आहे, वाय ॲक्सिस असणार आहे। आता आपल्याला एक लाईन आहे, ही लाईन काय करते, विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस। ही काय आहे, एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे। या बाजूला काय असणार आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहेत। मग या लाईननं या पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसशी काय केलेलं आहे, अँगल तयार केलेला आहे। कितीचा अँगल तयार केलेला आहे, 45 डिग्री अँगल तयार केलेला आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, या लाईनचा स्लोप फाइंड करायचा आहे। पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल। अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस थीटा इज इक्वल्स टू, म्हणजेच आपल्याला थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे, 45 डिग्री। एक लाईन आहे, त्या लाईननं एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी थीटा अँगल तयार केलेला आहे आणि थीटाची व्हॅल्यू किती आहे, 45 डिग्री। म्हणजेच फॉर्म्युला लिहून घेऊ आपण, स्लोप ऑफ लाईन एम इज इक्वल्स टू टॅन थीटा। आता थीटाची व्हॅल्यू किती आहे, 45 डिग्री। मग इथे काय येईल, टॅन 45 डिग्री इज इक्वल्स टू, आता टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे पहा, टॅनच्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत। पहा, टॅन 0 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे, 0। टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे, 1/√3। टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, 1। टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, √3। आणि टॅन 90 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, इन्फिनिटी किंवा नॉट डिफाइंड। मग आता टॅन 45 ची व्हॅल्यू काय आहे पहा, 1।
म्हणजेच किती येईल येते 1. m इज इक्वल्स टू 1 म्हणजेच आपल्याला स्लोप किती मिळाला 1. आन्सर लिहू आपण. देअरफॉर स्लोप ऑफ द गिवन लाईन इज 1. आता सेकंड एक्झाम्पल काय आहे 60 डिग्री. आता एक लाईन आहे आणि ती लाईन पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसशी काय करते 60 डिग्रीचा अँगल तयार करते आणि त्या लाईनचा आपल्याला स्लोप फाइंड करायचा आहे. म्हणजेच पहा हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, एक लाईन आहे आणि ही लाईन काय करते विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस 60 डिग्रीचा अँगल तयार करते. म्हणजेच थीटाची व्हॅल्यू किती आहे 60 डिग्री आहे आणि आपल्याला या लाईनचा स्लोप फाइंड करायचा आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. अँगल मेड बाय द लाईन with the positive direction of x-axis theta is equals to 60 degree. Slope of the line m is equals to फॉर्म्युला काय आहे आपला स्लोप ऑफ द लाईन m is equals to tan theta. तर थीटाची व्हॅल्यू किती आहे 60 डिग्री म्हणजेच येते काय tan 60 डिग्री. आता tan 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे पहा. tan 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे √3 म्हणजेच m ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला √3 म्हणजे स्लोप ऑफ द लाईन इज इक्वल्स टू √3. आन्सर लिहू आपण. देअरफॉर स्लोप ऑफ द गिवन लाईन इज √3. आता थर्ड अँगल काय दिलेला आहे आपल्याला 90 डिग्री. 90 डिग्री हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे आणि एक लाईन आहे आणि त्या लाईननं काय केलेलं आहे विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस काय केलेलं आहे 90 डिग्रीचा अँगल तयार केलेला आहे. म्हणजेच थीटाची व्हॅल्यू किती आहे 90 डिग्री आणि आपल्याला या लाईनचा स्लोप फाइंड करायचा आहे. आता हा जो वाय ॲक्सिस आहे हा पण काय पहा एक्स ॲक्सिसशी किती अँगल तयार करतो 90 डिग्रीचा अँगल तयार करतो आणि वाय ॲक्सिसचा स्लोप हा काय असतो इन्फिनिटी असतो म्हणजेच नॉट डिफाइन्ड असतो. मग आता इथे काय दिलेले आपल्याला ही लाईन काय करते विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस 90 डिग्रीचा अँगल तयार करते. म्हणजेच या लाईनचा स्लोप किती असणार आहे पहा इन्फिनिटी किंवा नॉट डिफाइन्ड असणार आहे. म्हणजेच जर वाय ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला एखादी लाईन पॅरलल असेल तर त्या लाईनचा स्लोप काय असतो नॉट डिफाइन्ड म्हणजेच इन्फिनिटी असतो. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. अँगल मेड बाय द लाईन with the positive direction of x-axis theta is equals to 90 degree. Therefore, slope of the line m is equals to tan theta. फॉर्म्युला काय आपला स्लोप ऑफ द लाईन m is equals to tan theta. आता थीटाची व्हॅल्यू किती आहे 90 डिग्री. tan थीटाची व्हॅल्यू 90 डिग्री. tan 90 डिग्री. आता tan 90 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे पहा. आता tan 90 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे पहा इन्फिनिटी म्हणजेच नॉट डिफाइन्ड. इन्फिनिटी किंवा नॉट डिफाइन्ड m इज इक्वल्स टू इन्फिनिटी लिहिलं तरी चालेल किंवा नॉट डिफाइन्ड लिहिलं तरी चालेल. देअरफॉर स्लोप ऑफ द गिवन लाईन इज नॉट डिफाइन्ड. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायची होती. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कशी सॉल्व केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.